सध्या यू-जी-सी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमांना देशभरात विरोध होत आहे. आधी या नियमांबद्दल पाहू. नवीन नियमानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये इक्विटी म्हणजे समानता सिद्ध करण्यावर भर देण्यात आला. याचा मुख्य हेतू कॉलेजमध्ये धर्म, जात, जेंडर यांच्या आधारे होणारा भेदभाव संपवणे हा आहे. या अंतर्गत युनिव्हर्सिटीमध्ये एक तक्रार सेल स्थापन करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा निपटारा तातडीने होईल. या नियमांना न मानणाऱ्या संस्थांची सरकारी फंडिंगसुद्धा रोखता येणार आहे. आणि यासाठी मोठा दंड आकारता येणार आहे. थोडक्यात हा कायदा महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्या चांगल्यासाठीच आहे. आता पाहू या नियमांना विरोध का होत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार नियमांच्या बहाण्याने सरकार विद्यापीठाच्या कामात दखल देत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कॉलेजांना त्यांचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वतंत्र असावे. हे स्वातंत्र्य नव्या नियमांनी हिरावले जात आहे असं मत विरोधकांचं आहे आणि म्हणून ते यू-जी-सीच्या नवीन नियमांना विरोध करत आहेत. दुसरीकडे यू-जी-सीचं असं म्हणणं आहे की नवीन नियम 2012च्या जुन्या नियमांची जागा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला भीतीशिवाय कॉलेजच्या परिसरात वावरता येईल. कॉलेज संबंधी निर्णय कॉलेजला येत असल्याने ते विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेतील. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं की यात कोणतेही विद्यार्थ्यांसोबत कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असा अधिकार कोणालाही नाही. या विरोधात अनेक विद्यार्थी मोदी, शहा यांचे पोस्टर घेऊन प्रदर्शनासाठी उतरले, विरोध दर्शवला. या सगळ्यातून देश परत जात, धर्म याच मुद्द्यात अडकत चाललाय का? देशात शिक्षण हे लोकांना साक्षर आणि एक जबाबदार नागरिक घडवणं यासाठी आहे. परत जात, धर्म, शिक्षण यांच्यात पुन्हा भेदभाव निर्माण करणं हा नाही. शिक्षणातच परत जात, धर्म यावरून वादविवाद होत असतील तर खरंच आज भारत साक्षर बनला का? शिक्षण व्यवस्थेत आज खरंच निपक्षपातीपणा आला का? असे अनेक प्रश्न देशात शिक्षणासंबंधी निर्माण होत आहेत. यामुळे पुन्हा देशात जात, धर्म यासंबंधी वाद निर्माण होऊन वाद हा पुन्हा वाढत आहे. यू-जी-सी नियमांमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये एक नवीन दिशा मिळणार आहे. म्हणून लोकांनी याला विरोध न करता या कायद्याचा स्वीकार करून पुढे चाललं पाहिजे. यू-जी-सीच्या नवीन नियमांबद्दल आणि याला होणाऱ्या विरोधाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.